या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंड्या वर पाय. या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंड्या वर पाय. नमस्कार, सध्या आपण मान तहसीलदार कार्यालयामध्ये आहे आणि याच कार्यालयाच्या परिसरामध्ये दिल्ली येथे जे विद्यार्थ्यांना मारहाण झाली याचा निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता। इथले मान तालुक्यातले ग्रामस्थ आहेत, त्यांनी हे आंदोलन आयोजित केलं। नमस्कार, खरं तर गेले 20 ते 22 दिवस झालं दिल्ली जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे। त्या आंदोलनाला खरं तर पाठिंबा देण्यासाठी आम्ही हे आंदोलन आज किंवा मोर्चा काढलेला आहे। ह्या आंदोलनाला आमचा मानमधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहेच, पण ह्या जर 2-4 दिवसात जर त्या विद्यार्थ्यांचा ह्या पंतप्रधान असतील किंवा शिक्षण मंत्री असतील त्यांनी जर विचार नाही केला तर मोठ्या प्रमाणावर आम्ही तालुक्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन आम्ही छेडू, एवढंच आम्ही सांगतो आणि थांबतो। गेली 24 दिवस झालं सोनम वांगचुक यांनी दिल्लीत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि जे नीटच्या पेपरफुटीनंतर ज्यांनी आत्महत्या केल्या अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी यासाठी जे उपोषण शांततेच्या मार्गाने केलं होतं ते उपोषण आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांना उचलून घेऊन गेले आणि विद्यार्थ्यांच्या वर लाठीचार्ज केला। ह्या लढाईला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण मान तालुक्यातून एक उठाव होऊन आम्ही त्याला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय असा ठिय्या आंदोलन, 1 दिवसाचं ठिय्या आंदोलन तहसील कार्यालय देवडी या ठिकाणी घेतलं होतं। खऱ्या अर्थानं इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा जर या सत्ताधाऱ्यांना ही देशद्रोह वाटत असेल तर विचार करायची गोष्ट आहे। शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशात इंग्रजी सत्तेच्या विरोधात स्वातंत्र्य मिळावं यासाठी दिलेली घोषणा जर यांना जर आज एक देशद्रोह वाटत असेल किंवा त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे विद्यार्थी जर आतंकवादी दिसत असतील तर या सत्तेची मस्ती चढलेल्या लोकांना आता ठेचल्याशिवाय पर्याय नाही। याच्यासाठी आम्ही मान तालुक्यातील सर्व पक्षीय युवक युवती एकत्र येऊन याच्या प्रशासनाच्या आणि शासनाच्या विरोधात तहसील कार्यालयावर आलेलो आहे। माझं नाव बाळासाहेब रणपिसे, मी माजी सभापती आहे, वंचित बहुजन आघाडीचा सल्लागार आहे। परंतु या ठिकाणी जे आज आंदोलन आहे ते आंदोलन कोणा एका पक्षाचं, एका संघटनेचं नाही, हे सर्वपक्षीय आंदोलन आहे। आणि खरं तर ही लोकशाही धोक्यात आणणारी जी घटना आहे या घटनेच्या विरोधातलं हे उद्रेक आहे। या ठिकाणी जमा असलेले लोक हे प्रातिनिधिक स्वरूपात आहेत। इथला प्रत्येक मनुष्य 1000 लोकांची ताकद बाळगणारा माणूस आहे। त्यामुळे निषेध करायचा, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जे आंदोलन सुरू केले त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलोय आणि पोलिसांनी जो अमानुष लाठीमार विद्यार्थ्यांच्यावर केलाय त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलोय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हा देशापेक्षा मोठा झाला का? एक शिक्षण मंत्र्यांना का देश वेठीस धरलेला आहे? आम्हाला प्रश्न आहे की हा धर्मेंद्र प्रधान कोण आहे नेमका आणि त्याचा राजीनामा का घेतला जात नाही? त्याच्या मागचं काय गौडबंगाल आहे? आणि हे गौडबंगाल निवडणुकीशी संबंधित आहेत असंही आम्हाला समजलेलं आहे। कारण धर्मेंद्र प्रधान नसतील तर ह्या सत्ता ईव्हीएमच्या माध्यमातून येईल याची अजिबात शाश्वती नाही, ह्याची त्यांनाही खात्री आहे। त्यामुळे स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी या लोक अशा पद्धतीनं तरुणींच्यावर, विद्यार्थ्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार करत आहेत। उद्या हा अत्याचार थांबला नाही, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आला नाही तर आम्ही सगळी मंडळी रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करू, ही या ठिकाणी आम्ही इशारा देतो आणि थांबतो। जय हिंद। काल परवा जो दिल्लीत विद्यार्थ्यांच्यावरती अमानुष लाठी हल्ला केला त्या लाठी हल्ल्याचा मी खरं तर निषेध करतो। ज्या तरुणांची मतं घेऊन मोदी शहा सत्तेवरती आले त्याच तरुणांची डोकी फोडून, त्यांना रक्तबंबाळ करून आणि त्यांच्या पाठीवरती वळ उठवून तुम्ही कोणती मर्दुमकी गाजवताय हा माझा त्यांना सवाल आहे। खरं तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या रक्ताचा थेंब थेंब पाठीवर उठलेले वळ हे पुढच्या काळात तुम्हाला झोपू देणार नाहीत, हे निश्चितपणानं सांगणार आहे। खरं तर नीट घोटाळा झाला, कुठला भ्रष्टाचार झाला, कुठल्या गोष्टीवरती सरकारवरती प्रश्न विचारलं की तुम्ही आम्हाला हिंदू विरोधी ठरवता, तुम्ही आम्हाला देशद्रोही ठरवता, परंतु त्या मोदी शहांना मला सांगायचं आहे, मोदी शहांचं सरकार म्हणजे भारत नाहीये, भाजप म्हणजे भारत नाही, वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे भारत आहे।
तुम्ही आम्हाला देशभक्तीची प्रमाणपत्र वाटण्याची आणि आम्हाला आतंकवादी ठरवण्याची घाई करू नका. तुम्ही तुमच्या मुख्यालयावरती 2014 पर्यंत तिरंगा फडकवत नव्हता, त्यामुळे तुमच्या असल्या देशभक्तीच्या प्रमाणपत्राची आम्हाला अजिबात गरज नाही, ते तुम्ही देऊ पण नका. जिंदाबाद जिंदाबाद. ज्या प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन तुम्ही सत्तेत आला, त्याच प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं छत पहिल्याच पावसात गळायला लागले. हिंदू 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 म्हणून तुम्ही सत्तेत आला, मंदिर वही बनाएंगेचा नारा देऊन तुम्ही सत्तेत आला आणि त्याच प्रभू श्रीरामांच्या मंदिरात चोरी करता, त्याच प्रभू श्रीरामांच्या मंदिरात भ्रष्टाचार करता आणि तुम्ही आम्हाला कडवं हिंदुत्व शिकवता. खरं तर प्रभू श्रीराम हे आमच्या आस्थेचं केंद्र आहे, परंतु तुम्ही त्याला तुमच्या राजकारणाचा अड्डा बनवलाय आणि हिंदुत्वाची मक्तेदारी बनवली आहे. इथला प्रत्येक जण हिंदू आहे, इथला वारकरी हिंदू आहे, इथला प्रत्येक जण हिंदू आहे. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवायची गरज नाही. तुम्ही जे हिंदुत्व शिकवताय हे माणसं तोडायचं, माणसं मारायचं हिंदुत्व शिकवताय. हिंदुत्व माणसं जोडायला शिकवतं. तुमचं हिंदुत्व बेगडी आहे. खरे हिंदू आम्ही आहेत, तुम्ही बेगडी हिंदू आहेत आणि आम्हाला वाटायचा आणि तोडायचा प्रयत्न तुम्ही करू नका. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमची अवकात दाखवू. इथला तरुण तुम्हाला अवकात दाखवेल, इथला प्रत्येक हिंदू तुम्हाला अवकात दाखवेल, इथला प्रत्येक भारतीय तुम्हाला अवकात दाखवेल. आणि माझी इथल्या प्रामुख्यानं सगळ्या जनतेला विनंती आहे, आज जर आपण जागा झालो नाही तर या अंधभक्तांच्या विळख्यात सापडलेली लोकशाही आपल्याला पुढच्या काळात संविधान गमवावं लागेल, लोकशाही गमवावी लागेल, स्वातंत्र्य गमवावं लागेल, थोडीफार कमावलेली समता ती सुद्धा गमवावी लागेल. त्यासाठी आजच जागे व्हा, अन्यथा पुढचा काळ हा अंधकाराचा आहे. आम्ही इथं एक दिवसीय आंदोलन केलं. त्याचं कारणच आहे पाठीमागं, कारण गेली 32 दिवस झाले दिल्लीमध्ये शिक्षण मंत्र्याचा राजीनामा व्हावा आणि जे नीट एक्झाम लीक झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबांना 1 कोटीचा प्रत्येक कुटुंबाला लाभ भेटावा या छोट्याशा मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. पण ह्या गेंड्याच्या कातडीचं सरकार त्या एवढ्या छोट्या मागणीचं सुद्धा येऊन चर्चा करावी अशी कुठलीही भूमिका घेतली नाही. आणि परवा दिवशी जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये अमानुषपणे या लहान लहान मुलांवरती जो पोलीस बळाचा वापर केला त्याच्या विरोधात आम्ही आज इथं एक दिवसीय म्हणजे मोर्चा ठेवलाय. आणि आमची मागणी आहे, आमची मान तालुका तर्फे स्पष्ट मागणी आहे की ज्या पोलीस प्रशासनाने ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या लहान मुलांवरती लाठी बळाचा वापर केलाय त्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचं निलंबन व्हावं, त्यांना बडतर्फ करावं, ही आमची मागणी आहे. दुसरी गोष्ट, जर नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान साहेबांनी जर या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला नाही तर आमची मान तालुक्यातर्फे मागणी आहे की आम्ही नरेंद्र मोदीच्या राजीनाम्याची मागणी करू आणि त्याच्यासाठी मान तालुक्यामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभा करू. आणि हे आंदोलन एवढं प्रचंड असेल की याची देश पूर्ण दखल घेईल. त्याच्यामुळं आमच्या ह्या 2 मागण्या आहेत की एकतर ज्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या लहान मुलावरती लाठीचार्ज केलाय त्या सर्वांचं निलंबन व्हावं, त्यांना प्रशासन बडतर्फ करावं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा. आणि जे 24 दिवसापासून सोनम वांगचुक जे उपोषणाला बसलेत त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांचं उपोषण लवकरात लवकर सोडावं आणि ह्या देशातील गोरगरीब जनतेला न्याय द्यायचं काम करावं. नसेल तर मान तालुका पूर्ण रस्त्यावरती उतरेल.